माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि जेव्हा इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ। ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने श्रीकृष्णावर ठेवला होता। श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्मिताज लाईफस्टाईलमध्ये मी स्मिता तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आपल्या घरामधील सगळ्यात महत्त्वाची कोणती खोली असेल तर ती म्हणजे आपलं स्वयंपाकघर, जे आपल्यासाठी खूप खास असतं। दिवसातील आपला अधिकाधिक वेळ आपण इथेच घालवत असतो आणि बघा, स्वयंपाकघर जर स्वच्छ असेल तर घरातील लोकांचं स्वास्थ्य देखील उत्तम राहतं। पण सगळ्यात मोठा टास्क कोणता असेल तर तो म्हणजे आपलं किचन स्वच्छ ठेवणं आणि ते नीटनेटकं ठेवणं। गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन असो, प्रत्येकीला हा टास्क कंप्लीट करावाच लागतो। आणि तो टास्क कंप्लीट करण्यासाठी जर का आपण असं प्रत्येक महिन्याला नियोजन केलं आणि नियोजनबद्ध आपण जर काम करत राहिलो तर आपलं किचन अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं। तर मी पण काहीसं असंच करते। मी पण एक वर्किंग वुमन आहे। मला पण रोजच किचनला वेळ द्यायला मिळत नाही, किचनची डीप क्लिनिंग करायला मिळत नाही। तर मी पण महिन्यातून एखादा दिवस असा काढते की ज्या दिवशी माझ्याकडे वेळ असेल आणि त्या दिवशी मी तो पूर्ण दिवस माझ्या किचनसाठी देऊ शकेल। आज संडे असल्यामुळे आज माझ्या सुट्टीचा दिवस, तर हा दिवस मी कम्प्लिटली आज किचन क्लिनिंगमध्ये घालवणार आहे। तर सुरुवातीला मी अशा पद्धतीने माझं पूर्ण रॅक खाली करून घेतलेलं होतं आणि बघा, सकाळची वेळ होती, सकाळपासून मी त्या क्लिनिंगच्या नादाला लागलेले होते। मग म्हटलं चला थोडासा नाश्ता करून घेऊ आणि मग आपण पुढच्या कामाला सुरुवात करू। तर इथं मी रव्याचं थालीपीठ बनवायला लागले। तव्याकडे कुणीच लक्ष देऊ नका, कारण हा तवा खूप वर्षापूर्वीचा आहे आणि हा लोखंडी तवा आहे, त्याच्यामुळे ना मी ह्याच्यावरतीच जेवण बनवणं प्रेफर करते। आणि हा जर क्लीन केला ना तर ह्याच्यावरती भाजलेली चपाती असो, भाकरी असो किंवा कोणतंही थालीपीठ असो ते लगेच करपतं, त्यामुळं मी त्याला आतून असा डीप क्लीन करत नाही। तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा। आणि थालीपीठ बघा कसं मस्त खमंग असं भाजलेलं आहे आणि ते थोडंसं हेल्दी होण्यासाठी मी त्याच्यामध्ये बीटरूट आणि गाजर पण घातलेलं आहे। आणि अशा पद्धतीनं मी आता मस्त असा नाश्ता करून घेते, त्याच्यासोबत चहा घेते आणि मग चला पुढील तयारीला आपण लागूया। नाश्ता करून झाल्यानंतर मी किचनमध्ये पडलेली सर्व खरकटी भांडी असोत किंवा रॅकवरून काढलेली धुळीची भांडी असोत तर ती सगळी पहिल्यांदा क्लीन करून घेते। तर क्लीन करण्यासाठी मी इथे लिक्विड डिशवॉशरचा वापर केलेला आहे, जे विम लिक्विड मिळतं ना त्याचा। तर 2 चमचे विम लिक्विड घेऊन त्याच्यामध्ये 4 चमचे पाणी घालून मग मी भांडीही स्वच्छ करायला घेतलेली आहेत। सगळी भांडी क्लीन करून झाल्यानंतर आता नंबर आहे आपल्या किचन ओट्याचा। तर बघा, सिंक एरिया हा आपला किचनमधील सगळ्यात महत्त्वाचा एरिया आहे, कारण इथे जास्त साबण पाण्याचा यूज होतो आणि खरकटं पण इथं सांडलं जातं, त्याच्यामुळे सगळे जे जर्म्स असतात, बॅक्टेरियाज असतात त्यांची वाढ होत असते। आणि पावसाळ्यात तर बघा ह्याचं प्रमाण हे जास्त असतं, म्हणून मी अशा पद्धतीने सिंकचे जे कॉर्नर असतात ना ते लिंबू आणि आपल्याकडे जी पितांबरी मिळते त्याने ते क्लीन करून घेते। दरवेळेसच आपण भांडी क्लीन करताना सिंक एरिया पण क्लीन करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण जर क्लीन केलं ना तर तिथे जंतूंची वाढ होणार नाही। तर इथे मी सगळे रॅकवरचे माझे जेवढे काही डबे होते ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि त्या डब्यामध्ये जे काही माझं ग्रॉसरी शिल्लक होती ती पण मी आता बाजूला काढून घेणार आहे, कारण मला पुढच्या महिन्याची ग्रॉसरीसुद्धा भरायची आहे। तर मग मी ग्रॉसरी भरण्या अगोदरच असे काही जे काही माझे स्टोरेजचे सगळे डबे असतील ते सगळे क्लीन करून घेते, जेणेकरून पुढच्या महिन्याचा किराणा मला त्याच्यामध्ये स्टोअर करता येईल। डब्यांचं जर का क्लिनिंग नाही केलं आणि जर का आपण तसंच आपला किराणा जर का भरला तर बघा, आपल्या डाळी, आपली कडधान्य यांना लगेच जाळ्या जळमटं लागण्याची शक्यता असते। म्हणून आपण पहिल्यांदा आपण ज्याच्यामध्ये आपला किराणा स्टोअर करतो ते पहिल्यांदा क्लीन करून घेणं खूप गरजेचं असतं। मी तर दर महिन्याला अशा पद्धतीनं माझं जे काही स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे जे डबे असतील तर ते व्यवस्थित क्लीन करून ते उन्हाला वाळवून घेते। उभं राहून एवढ्या सगळ्या स्टीलच्या डब्यांची साफसफाई करणं मला शक्य नव्हतं, म्हणून मी काय केलेलं आहे की माझ्या वॉशरूममध्येच मी अशा पद्धतीनं हे सगळे स्टीलचे डबे जे आहेत ते सगळे क्लीन करून घेत आहे।
तर आज बघा सुट्टी होती, खरं ऊन नव्हतं कारण थोडेसे ढग आले होते, थोडंसं पाऊस पण पडलेला होता. मग आता एवढे सगळे डबे मी उन्हात कसं वाळत घालणार. मग मी काय केलं आयडिया की किचनमध्येच फॅन लावला आणि फॅन खाली सगळे डबे मी सुकायला ठेवले होते. आणि इकडे डबे सुकत आहेत तोपर्यंत मी माझं रॅक क्लीन करून घ्यायला लागले. तर रॅक क्लीन करताना मी पहिल्यांदा झाडून घेतलं होतं आणि आता मी ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि कापराच्या वड्या पण टाकलेल्या आहेत आणि त्यानं मी हे कपाट क्लीन करून घ्यायला लागले. आता तुम्ही म्हणाल हे असं का करते, तर मीठ आणि आपलं जे कापराच्या वड्या असतात ना त्याच्यामुळे तिथं मुंगी लागणं होत नाही किंवा आपले जे कोष्टी असतात ना ते जाळे वगैरे धरायला येत नाहीत. तर म्हणूनसाठी मी ते साहित्य घेऊन मी रॅक क्लीन करत आहे. आता हे रॅक क्लिनिंगला आणि ते डबे वगैरे सगळे क्लीन करायला माझा अख्खा दिवस गेलेला होता. आणि बघा मी असं फॅननीच ते सुकवायला लागलेले आहे. तर बघू शकता तुम्ही खिडकीतून बाहेर 3 सांजेची वेळ झालेली आहे. म्हणजे आता इथे 6:30ची टायमिंग आहे. अख्खा दिवस मी सकाळी नाश्ता करून मी 9:30ला मी क्लिनिंगचं काम घेतलं होतं. ते मला संध्याकाळचे 6:30-7 वाजले होते. आता मी किचनकडे आलेले आहे. तर किचनच्या सगळ्या टाईल्स आणि पाठीमागच्या ज्या खिडक्या आहेत ना, खिडक्याच्या ज्या काचा आहेत त्या मी क्लीन करायला लागले. आता काचांचा माझा काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, तर जे माझं घर आहे ते मी शेतामध्ये बांधलेलं आहे आणि बॅक साईडला ज्या काचा आहेत ना तर तिथं खिडकीवरती पक्षी येऊन बसतात. त्यामुळं काचा ज्या आहेत त्या बाहेरच्या साईडून थोड्याशा घाण झालेल्या असतात, तर ते वरचेवर क्लीन करावं लागतं. तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा स्लायडिंगच्या काचा क्लीन करायला लागले आणि लागोपाठ त्याच्या मी माझ्या सगळ्या टाईल्स वगैरे क्लीन करून घेत आहे. बघा आपण एकटा असेल ना तर आपल्याला किचन क्लिनिंगला खूप वेळ लागतो. आपल्या मदतीला कोणतरी असेल ना तर ते पटापट होऊन जातं. आता माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी एकटीलाच कराव्या लागतात आणि प्लस मला जॉब पण करावा लागतो. तर ते मी अशा पद्धतीनं मॅनेज करते की मला जास्त त्रास होणार नाही. मग संडेला असं रुटीन जर का ठेवलं तर संडेची नाईट मला चांगली रेस्ट घेता येते आणि सोमवारपासून मी फ्रेश माइंडनं ड्युटीवरती जाऊ शकते. तर बघू शकता फायनली 9:15 वाजले होते रात्रीचे आणि या दरम्यान मी माझं सगळं आवरलेलं होतं. तर याच्यानंतर मी किचन क्लिनिंग नंतर मी स्वयंपाक पण बनवला होता आणि आम्ही त्याच्यानंतर जेवण पण केलं होतं आणि त्याच्यानंतरचा हा लुक आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे. तर डबे चांगले वाळवून सुकवून ते स्वच्छ पुसून घेऊन मी त्याच्यामध्ये जी काही ग्रॉसरी माझी थोडीफार राहिली होती ती सगळी त्याच्यामध्ये घातलेली आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने मी माझ्या डब्यांवरती सुद्धा त्या डब्यामध्ये आतमध्ये काय आहे ते सगळं लिहिलेलं आहे. तर हे सगळं आवरायला मला खूप वेळ झाला. मग मी दुसऱ्या दिवशी उरलेली कामं केलीत. तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याकडे जे काही प्लास्टिकचे डबे होते आणि ॲल्युमिनियमचे डबे होते ते सगळे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ग्रॉसरी घालून मी ते मांडलेले पण आहेत. आणि आता हा माझ्या किचनचा फायनल लुक आहे. तर बघू शकता तुम्ही माझं किचन मी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझं किचन मला नक्की सांगा आणि माझे एफर्ट्ससुद्धा कसे वाटले ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ शेअर करण्यामागचा एकच हेतू होता की माझ्यासारख्या अशा कितीतरी वर्किंग वुमन असतील ज्यांना आपलं किचन अपडेट करायला वेळ मिळत नसेल, तर माझा हा व्हिडिओ बघून थोडंसं मोटिवेट होईल या उद्देशानं मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.